Hello everyone, welcome to the online platform of Abhinav Science Academy. I am Professor आदेश बन्ने म्हणजेच AB सर आणि आज आपण चालू करतोय केमिस्ट्रीचा रेडॉक्स रिॲक्शन. ओके, तर रेडॉक्स रिॲक्शनला मोल कन्सेप्ट पार्ट 2 या नावाने ओळखलं जातं. तर आपण रेडॉक्स रिॲक्शन शिकण्या अगोदर काही याचे बेसिक पॉईंट्स आहेत, काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, त्याचा आपण पहिल्यांदा स्टडी करावं लागणार आहे. जसं की ऑक्सिडेशन नंबर, त्यानंतर ऑक्सिडायझिंग एजंट, त्यानंतर रिड्युसिंग एजंट, त्यानंतर बॅलन्सिंग आणि मग आपण रेडॉक्स रिॲक्शनकडे जाणार आहोत. ओके, तर पहिल्यांदा आपण ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय याचा पहिल्यांदा आपण इथे रेफरन्स घेऊया. ऑक्सिडेशन नंबर आणि बाय NCERT त्याला ऑक्सिडेशन स्टेट ह्या नावाने ओळखलं जातं. ओके, ऑक्सिडेशन नंबर असेल किंवा ऑक्सिडेशन स्टेट असेल, दोन्ही सेम मिनिंगनेच ओळखले जातात. हां, तर इथे ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय किंवा ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय, तर इथे मी काही पहिल्यांदा एक्झाम्पल घेतो. जसं की NaCl, ओके, जसं की MgO. जर तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं की ह्याचा चार्ज ओळखा, तर तुम्ही लगेच पटकन सांगाल की Na वर सर +1 चार्ज असतो, Cl वर -1 चार्ज असतो. तसाच Mg वरचा जर चार्ज सांगा म्हटलं तर Mg +2 असतो, ऑक्सिजन -2 असतो. हे चार्ज तुम्ही काय कराल, पटकन सांगाल. पण तेच मी जर एक एक्झाम्पल बदलून तुम्हाला म्हटलं की CO2 मध्ये कार्बनवरचा चार्ज सांगाल, तर तुमच्याकडनं कसे रिप्लाय येणार आहेत, सर हा तर कोव्हॅलंट बॉन्ड आहे, ह्याचा चार्ज कसा सांगायचा. पण ॲक्च्युली ह्याच्यावरचा जर तुम्हाला रिअल चार्ज जरी सांगता येत नसेल तरी आपण कार्बनवर काय करू शकतोय, व्हर्च्युअल चार्ज किंवा ऑक्सिजनवर व्हर्च्युअल चार्ज सांगू शकतोय. ओके, म्हणजेच ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट याची जर डेफिनेशन बघायची झाली तर आपल्याला इथे सहज सांगता येईल की एखाद्या कंपाऊंडमध्ये इलेमेंटवर असणारा रिअल किंवा इमॅजिनरी चार्ज काय असणार आहे, एखाद्या कंपाऊंडमध्ये त्या इलेमेंटवर असणारा रिअल किंवा इमॅजिनरी चार्ज. द चार्ज, आता चार्ज कसा असू शकतोय, द चार्ज रिअल ऑर इमॅजिनरी म्हणजेच व्हर्च्युअल आपण म्हणू शकतोय त्याला. द चार्ज प्रेझेंट ऑन, द चार्ज present on atom, element or species. The charge present on atom, element or species in a given molecule. In a given molecule. जर एखाद्या कंपाऊंडमध्ये किंवा मॉलिक्यूलमध्ये त्या ॲटमवर असणारा चार्ज तो भले रिअल असेल किंवा व्हर्च्युअल असेल. ओके, तो चार्ज मेन्शन करणे म्हणजे त्या ॲटमचा तो काय असणार आहे, हो ऑक्सिडेशन नंबर असणार आहे. त्या ॲटमचा काय असणार आहे, ऑक्सिडेशन नंबर असणार आहे. जसं की आपण आता एक्झाम्पल बघितलं तसं बघा की NaCl. ओके, Na वर कोणता चार्ज असतो, +1 चार्ज आपण कन्सिडर करतोय, बरोबर. Cl वर कोणता चार्ज असतो, -1 चार्ज कन्सिडर करतोय. म्हणजे +1 हा जो चार्ज आहे तो त्या ॲटमचा म्हणजे कुणाचा, सोडियमचा ऑक्सिडेशन नंबर झाला. ओके, -1 हा त्या ॲटमचा म्हणजे कुणाचा, क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर झालेला आहे. ओके, पण ह्याच्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे सर रिअल चार्ज कधी सांगायचे असतात आणि व्हर्च्युअल चार्ज कधी सांगायचे असतात, याचा जर रेफरन्स घ्यायचा झाला तर आपल्याला सहज सांगता येईल की फॉर आयोनिक कंपाऊंड, फॉर आयोनिक कंपाऊंड द चार्ज इज, चार्ज कशा असतात आयोनिक कंपाऊंड मध्ये, द चार्ज इज रिअल. कारण की ते आयन्स एकत्र येऊन तो आयनिक कंपाऊंड तयार झालेला असते ना, याचा अर्थ ते पहिल्यापासूनच आयन्स आहेत म्हणजे पहिल्यापासूनच त्यांच्यावर काय आहे, चार्ज डिपेंड झालेला असणार आहे. म्हणजेच आयोनिक कंपाऊंडवर चार्ज कसा असतो, रिअल असतो. पण फॉर कोव्हॅलेंट कंपाऊंड, पण जे कोव्हॅलेंट कंपाऊंड असतात, फॉर कोव्हॅलेंट कंपाऊंड द चार्ज इज
व्हर्च्युअल. तिथे मात्र तुम्हाला चार्ज काय करावा लागतो, इमॅजिन करावा लागतो. तिथे तुम्ही डायरेक्टली सांगू शकत नाही. ओके, म्हणजेच कोव्हॅलंट कंपाऊंड असेल तर मात्र तुम्हाला तो इमॅजिन करून त्या इलेमेंट किंवा ॲटमवरचा चार्ज करावा, काय मेन्शन करावा लागतो. जसं की आपण मगाशी फॉर एक्झाम्पल बघितलं बघा, काय असणार आहे CO2. आता या CO2चा जर तुम्ही रेफरन्स घेतला तर इथे रेफरन्सला तुम्ही काय सांगाल हो CO2ला, इथे कार्बनवर काय असणार आहे +4 चार्ज असणार आहे आणि ऑक्सिजनवर काय असणार आहे -2 असणार आहे. मग सर हे कसं आलं, तर ह्याच्या मागे काही स्ट्रक्चर पण डिपेंड राहतात. जसं की एखादं स्ट्रक्चर आपण जर काढायचं म्हटलं इथे CO2चं, तर कार्बनला डबल बॉन्ड ऑक्सिजन, ओके, आणि ह्या साईडला सुद्धा काय असणार आहे डबल बॉन्ड ऑक्सिजन. मग इथे तुम्हाला हाच इथे पार्ट बघायचा आहे की एखादा ऑक्सिडेशन नंबर जर तुम्हाला मेन्शन करायचा असेल तर सगळ्यात पहिला तुम्हाला त्यांच्यामधली काय माहित पाहिजे, दोन इलेमेंट मधली काय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी माहित असली पाहिजे. मग इथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पार्टच हवी असा पार्ट नाहीये, पण त्यातला हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट कोण आहे आणि लोअर इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट कोण आहे हे तुम्हाला काय करता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. जसं की मी याच्यामध्ये काही पहिल्यांदा एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्हाला. आता आपण CO2 बघायला लागलोय तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघा मी एक एक्झाम्पल तुम्हाला कॅरी करतो. A सिंगल बॉन्ड B, ओके, तसंच A डबल बॉन्ड B आणि A ट्रिपल बॉन्ड B, असे हे मी तीन एक्झाम्पल इलेमेंटच्या फॉर एक्झाम्पल इलेमेंटच्या स्वरूपात घ्यायला लागलोय. पण इथं मी एक गोष्ट मात्र सांगणार आहे की इथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी A आणि B मध्ये आपल्याला काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे. मग जसं की आपण समजूया A ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय आहे, इथे B पेक्षा जास्त आहे. A ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय आहे, B पेक्षा जास्त आहे. मग आपण असे काही जनरल कंपाऊंड जर घ्यायला गेलो तर आपल्या लक्षात येते तिथे की आपण जर कॉमन एक्झाम्पल सांगायला लागलो आणि A जर हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल B पेक्षा तर आपण इथं काय करतोय, त्याला पार्शल निगेटिव्ह चार्ज देते बघा, आणि B ला काय करतोय आपण पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे जे कॉमन एक्झाम्पल आपण घ्यायला बघतोय तिथे काय करतोय आपण, जो निगेटिव्ह असतो त्याला पार्शल निगेटिव्ह आणि जो पॉझिटिव्ह असतो त्याला पार्शल पॉझिटिव्ह. पण ज्यावेळी तुम्हाला ऑक्सिडेशन नंबरचा रेफरन्स घ्यावा लागतो त्यावेळी तो इलेक्ट्रॉन हायर इलेक्ट्रोनिगेटिव्हकडे काय केलेला असतोय, कंप्लीट ट्रान्सफर झालेला असतोय, असं कन्सिडर करूनच तुम्हाला हे रिएक्शन घ्यायचे असतात. जसं की हा पार्शल निगेटिव्ह किंवा पार्शल पॉझिटिव्ह न घेता ऑक्सिडेशन स्टेट कन्सिडर करताना आपल्याला ते काय करावं लागतात, कंप्लीट निगेटिव्ह आणि कंप्लीट पॉझिटिव्हच कन्सिडर करावं लागतात. लक्षात आलं, कंप्लीट निगेटिव्ह आणि कंप्लीट पॉझिटिव्ह म्हणजे काय असणार आहे बघा, इथे A आणि B यांच्यामध्ये जर सिंगल बॉन्ड असेल तर B कडून A कडे कंप्लीट इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत आहे, कंप्लीट इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत आहे. लक्षात आलं, म्हणून याच्यावर काय राहणार आहे, -1 चार्ज राहील. आणि कुणाकडून चाललाय, B कडून चाललाय, कारण की B हा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे ॲज कम्पेअर टू A पेक्षा, म्हणून त्याच्याकडून चाललाय, म्हणून तो काय असणार आहे +1 असणार आहे. तसंच जर इथं तुम्ही कम्पेअर करायला आलात तर हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह A आहे आणि इथे जर बघितलात तर डबल बॉन्ड असल्यामुळे B कडून काय व्हायला लागलेत, इलेक्ट्रॉन A कडे ट्रान्सफर व्हायला लागलेत. त्यामुळे इथे -2 चार्ज कुणावर असणार आहे, A वर असणार आहे, आणि कुणाकडून इलेक्ट्रॉन गेलेले आहेत, B कडून गेलेले आहेत, म्हणून त्याच्यावर +2 चार्ज असणार आहे. लक्षात आलं, म्हणजे ऑक्सिडेशन नंबरचा रेफरन्स हा कंप्लीट ट्रान्सफरसाठी आपण करतोय. तसंच ट्रिपल बॉन्ड जर असेल तर ट्रिपल बॉन्ड मध्ये पण तीच कंडिशन असणार आहे की B कडून A कडे काय व्हायला लागलेत, कंप्लीट ट्रान्सफर होऊन 3- आणि 3+ असे चार्ज तयार व्हायला लागले. लक्षात आलं, म्हणजे जेवढे तुमचे बॉन्ड असतील तेवढे तुमचे काय होणार आहेत, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होणार आहेत आणि तिथेच तुम्हाला ऑक्सिडेशन नंबरचा रेफरन्स मिळणार आहे. पण समजा एखादं एक्झाम्पल जर मी असं घेतलं की A डबल बॉन्ड A, म्हणजे इथं काय सांगायला लागले आपण की इथे जरी बघितलात तर हे दोन्ही इलेमेंट कसे आहेत, सेमच आहेत. म्हणजे एकच इलेमेंट असेल तर साहजिकच आहे त्या दोघांचीही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी असणार आहे, सेमच असणार आहे, कारण की दोघे सुद्धा सेमच इलेमेंट शो करायला लागलेत ना. याचा अर्थ दोघांची इलेमेंट काय असणार आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेमच. याचा अर्थ ना ह्या A कडून इकडे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होणार आहेत ना ह्या A कडून इकडे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होणार आहेत. अशा वेळी कोणताच चार्ज त्यांच्या डोक्यावर कन्सिडर केला जात नाही. त्यावेळी त्यांची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, 0 असणार आहे. बघा, क्लिअर होते, लक्षात आलं. आणि ह्याच गोष्टीचा रेफरन्स आपल्याला काय करायचा आहे, कोव्हॅलंट कंपाऊंड्स, म्हणजे जसं की आता आपण CO2 बघितलं, मग त्याचं CO2 मध्ये जर बघायला लागलो तर आपण आता इथे रेफरन्स घेऊ शकतो. बघा इथे
आता इथे जर CO2 ला रेफरन्स घ्यायला लागलात तर इथे क्लिअर होते की इथे तुम्ही काय सांगणार आहे सा हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कोण आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ऑक्सिजन काय असणार आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ कार्बन पेक्षा जास्त असणार आहे म्हणजेच ह्या कार्बन कडून किती बॉन्ड आहेत 2 बॉन्ड आहेत ना म्हणजे 1 2 म्हणजे ह्या ऑक्सिजनला किती इलेक्ट्रॉन ट्रान्सफर व्हायला लागलेत 2 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर व्हायला लागलेत म्हणून तो ऑक्सिजन -2 चार्ज दाखवणार आहे तसाच ह्या कार्बन कडून परत हा सुद्धा ऑक्सिजन आहेच की डबल बॉन्ड तयार केलेला म्हणजे हा ऑक्सिजन सुद्धा काय करणार आहे त्या कार्बन कडून 2 इलेक्ट्रॉन आपल्याकडे ट्रान्सफर करून घेणार आहेत असे टोटल कार्बनचे 1 2 3 आणि 4 काय झालेत इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालेत म्हणून त्या कार्बनवरचा चार्ज आपण काय कन्सिडर करणार आहे +4 म्हणजे जिथं आपण अशा वेळी सांगू शकतोय की ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन इज इक्वल टू +4 क्लिअर होते लक्षात येते हा आणि ह्याचाच रेफरन्स घेऊन आपण बऱ्याच ठिकाणी काय करायचे आहेत ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट कसे करायचे आहेत हे सुद्धा बघायचे आहेत ह्याचेही काही रूल्स आहेत ते आपण बघूया लक्षात आलं ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी काही रूल्स दिलेले आहेत हां त्या रूलचा आपण पहिल्यांदा स्टडी करूया जसं की पहिला पार्ट आहे फ्री स्टेट पहिला रूल काय सांगितले त्यांनी फ्री स्टेटचा सांगितलेत बघा मग पहिल्या रूल्समध्ये त्यांनी काय सांगायला लागलेत कोणताही ॲटम त्यांच्या फ्री स्टेटमध्ये असताना किंवा नॅचरल ज्यावेळी तो फॉर्म होतो त्यावेळी प्रत्येक ॲटम किंवा एलिमेंटचे ऑक्सिडेशन नंबर काय असते किंवा ऑक्सिडेशन स्टेट काय असते 0 असते द एलिमेंट present in their free state show 0 ऑक्सिडेशन स्टेट कोणताही इलेमेंट ज्यावेळी फ्रीली काय होत असतोय एन्व्हायरमेंटमध्ये येत असतोय ओके त्यावेळी तो त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय करत असतोय 0 दाखवत असतोय जसं की फॉर एक्झाम्पल H2 ओके त्यानंतर Cl2 O2 सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम आयर्न असे कितीतरी एक्झाम्पल्स तुम्ही असे कितीतरी एलिमेंट्स काय करू शकताय त्याच्यामध्ये कॅरी करू शकताय हां आता हायड्रोजन डायटोमिक असतो म्हणून आपण H2 घेतलेला आहे तसाच काय असणार आहे Cl2 सुद्धा डायटोमिक असणार आहे म्हणजे जे एन्व्हायरमेंटमध्ये जसे एक्झिस्ट होतात त्या स्टेटमध्ये त्या सगळ्यांची ऑक्सिडेशन स्टेट किती असते 0 असते लक्षात आलं जसं की आपल्याला पिरियोडिक टेबलमध्ये दिलेले आहेत बघा सगळे इन्फॉर्मेशन ओके हां त्यामुळे हा पहिला रूल सांगतोय की कोणताही एलिमेंट फ्री स्टेटमध्ये जसा एक्झिस्ट होत असतो त्यावेळी त्या सगळ्या एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट काय असते 0 असते हा झाला रूल नंबर पहिला ओके रूल नंबर आपण सेकंड बघूया ज्याच्यामध्ये आपल्याला रेफरन्स घ्यायचा आहे ग्रुप नंबर 2 म्हणजे अल्कली मेटल्स आणि अल्कलाइन अर्थ मेटल्स ओके आता इथे अल्कली मेटल्स आणि अल्कलाइन अर्थ मेटल्स यांचा रेफरन्स का तर त्याच्यामध्ये बघा पहिल्यांदा तुम्हाला काय सांगितले की अल्कली मेटल्समध्ये कोणकोणते कंटेंट आहेत तो सोडियम पोटॅशियम आहे का रुबिडियम सीझियम हां आता ह्याच्यामध्ये बघा ह्या लिस्टमध्ये लिथियम सोडियम पोटॅशियम रुबिडियम सीझियम पण इथे हायड्रोजन मी काय केलेलं नाही कन्सिडर केलं नाही बघा कारण की आपल्याला फक्त अल्कली मेटलचा रेफरन्स घ्यायचा आहे ओके आणि तसाच अल्कलाइन अर्थ मेटल्समध्ये सुद्धा बघा ओके बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम स्ट्रॉन्टियम आणि बेरियम यांचा फक्त रेफरन्स घ्यायचा आहे मग इथे शो काय करतात तर ग्रुप नंबर 1 म्हणजेच अल्कली मेटल्स अँड ग्रुप नंबर 2 म्हणजेच अल्कलाइन अर्थ मेटल्स always show +1 and +2 ऑक्सिडेशन स्टेट रिस्पेक्टिव्हली लक्षात आले मी काय सांगायला लागले म्हणजे ग्रुप नंबर 1 चे जेवढे एलिमेंट्स आहेत म्हणजेच अल्कली मेटल्स ओके हायड्रोजन सोडून आणि ग्रुप नंबर 2 चे अल्कलाइन अर्थ मेटल्स हे ऑलवेज कायमच काय करणार आहेत +1 आणि +2 ऑक्सिडेशन स्टेट शो करणार आहेत
म्हणजेच हे हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट असल्यामुळे ग्रुप 1 आणि 2 मध्ये ओके आउटर मोस्टला एकच इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते सगळे एलिमेंट काय करतात काही करून इलेक्ट्रॉन द्यायलाच बघतात म्हणून ते कायमच काय करणार आहेत +1 ऑक्सिडेशन स्टेट शो करणार आहेत ग्रुप नंबर 1 चे तर ग्रुप नंबर 2 मध्ये आउटर मोस्टला दोन्ही इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते हायली पॉझिटिव्ह असल्यामुळे काय करतात दोन्ही सुद्धा इलेक्ट्रॉन कायमच ते सोडणार आहेत त्यामुळे कायम लक्षात ठेवा की ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 ऑलवेज शो +1 अँड +2 ऑक्सिडेशन स्टेट क्लिअर होते हा झाला सेकंड रूल त्यानंतर आपल्याला थर्ड रूल बघायचा आहे जो रिलेटेड असणार आहे आपल्या हायड्रोजनशी थर्ड रूल काय करतोय हायड्रोजनशी रिलेटेड मेन्शन करतोय हा आता इथे आपल्याला काही गोष्टी बघायच्या आहेत ज्याच्यामध्ये हायड्रोजन शो जनरली म्हणजे आपण कॉमन काही एक्झाम्पल बरेचसे घेतोय बघा त्याच्यामध्ये जनरली +1 ऑक्सिडेशन स्टेट हायड्रोजन जनरली कॉमनली काय करतोय +1 ऑक्सिडेशन स्टेट शो करतोय कधी व्हेन अटॅच्ड विथ तो कधी आहे आणि कुणाशी व्हेन अटॅच्ड विथ मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम किंवा स्पेसिस आपण म्हणतोय हायड्रोजन तुमचा +1 ऑक्सिडेशन स्टेट कधी शो करतोय ज्यावेळी तो त्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमला अटॅच असेल तेव्हा जसं की कॉमन एक्झाम्पल आपण घेऊ शकतो बघा HCl Cl ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे जास्त आहे हायड्रोजनपेक्षा त्यामुळे तो काय करणार आहे -1 ऑक्सिडेशन स्टेट आणि हायड्रोजन काय करणार आहे +1 शो करणार आहे बरोबर त्यानंतर NH3 असे सुद्धा घेऊ शकताय ओके हां म्हणजे काय होणार आहे नायट्रोजनची काय ऑक्सिडेशन स्टेट किती राहणार आहे -3 राहणार आहे कारण की तो तिन्ही हायड्रोजनकडून इलेक्ट्रॉन काय करणार आहे ट्रान्सफर करून घेणार आहे आणि ते हायड्रोजन काय करणार आहे +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार आहे लक्षात आलं म्हणजे इथे तुम्ही काय करू शकतायसा की हायर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम जर हायड्रोजनला अटॅच असेल तर त्यावेळी हायड्रोजन तुमचा काय करणार आहे +1 ऑक्सिडेशन स्टेट शो करणार आहे ओके हां बट हायड्रोजन शो -1 ऑक्सिडेशन स्टेट कधी पण हायड्रोजन तुमचा -1 सुद्धा ऑक्सिडेशन स्टेट काय करू शकतोय शो करतोय व्हेन हायड्रोजन अटॅच्ड विथ लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम ज्यावेळी तुमचा हायड्रोजन त्याच्यापेक्षाही कमी इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमला काय असेल अटॅच असेल तर आणि याचाच रेफरन्स आता आपण रूल नंबर काय केलेला सेकंड बघितलेला बघा जसं की अल्कली मेटल्स आणि अल्कलाइन अर्थ मेटल्स ओके म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इथे सांगू शकतोय NaH LiH MgH2 CaH2 आता ह्या एक्झाम्पल मध्ये जर बघायचं झालं तर आपण इथे क्लिअरली सांगू शकतो बघा की सोडियम हां आता आपल्याला ह्यांच्यामध्ये बघताना पहिल्यांदा सोडियमची काय करायला पाहिजे ऑक्सिडेशन स्टेट बघायला पाहिजे मग सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट आत्ताच आपण सांगितले की कसं असते ऑलवेज +1 आणि कोणताही कंपाऊंड आपल्याला इथं न्यूट्रल करायचं असेल तर इथं हायड्रोजन काय असणार आहे हो -1 असणार आहे बघा तसाच इथं लिथियम सुद्धा फर्स्ट ग्रुपचाच पार्ट आहे ना अल्कली मेटलचा म्हणजे तो सुद्धा काय शो करणार आहे +1 ऑक्सिडेशन स्टेट शो करणार आहे म्हणजे इथं तुमचा हायड्रोजन काय असणार आहे -1 ऑक्सिडेशन स्टेट शो करणार आहे मॅग्नेशियमकडे आलात तर तो ग्रुप 2 चा पार्ट आहे म्हणजे अल्कलाइन अर्थ मेटलचा पार्ट आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे हो +2 असेल आणि +2 ला बॅलन्स करण्यासाठी मग तुमचा हा काय असणार आहे -2 असणार आहे पण आपण एका ॲटमचं कधी ऑक्सिडेशन स्टेट सांगतोय म्हणजे 2 हायड्रोजनसाठी जर -2 असेल तर एका हायड्रोजनसाठी काय झाला -1 ऑक्सिडेशन स्टेट झाला तसंच कॅल्शियमचा ग्रुप नंबर 2 त्यामुळे ऑलवेज शो +2 म्हणून ह्याच्यावरून आपण हायड्रोजन काय करणार आहे -1 ऑक्सिडेशन स्टेट शो करणार आहे लक्षात आलं म्हणजे ही एक्झाम्पल तुमच्या लक्षात येतील की हे सगळे एक्झाम्पल तुम्ही कोणासाठी कॅरी करू शकता मेटल हायड्राइडसाठी आणि मेटल हायड्राइडमध्ये तुमचा हायड्रोजन इथं काय दाखवला आहे -1 ऑक्सिडेशन स्टेट शो केलाय बघा म्हणजे इथं अजून जास्त क्लिअर काय होते की मेटल्स
मेटल्स पहिल्या ग्रुप आणि दुसऱ्या ग्रुपचे हायड्रोजन पेक्षा कसे आहेत, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत किंवा हायर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहेत. आणि हा झाला तुमचा रूल नंबर 3. लक्षात आलं. त्यामुळे हायड्रोजनचे काही रूल्स आहेत ते सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण 4था रूल बघतोय बघा. 4 नंबरचा रूल आपण बघणार आहे, तो असणार आहे ऑक्सिजनसाठी. लक्षात आलं. कारण की हायड्रोजन ऑक्सिजन हे सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्याच्यामधले. आता ऑक्सिजनसाठी जर सांगायचं झालं तर आपण तिथं काय करणार आहे, जनरली त्याचा रेफरन्स घेणार आहे. मग जनरली म्हणजे कॉमनली आपण ज्या ज्या व्हॅलेन्सी बरोबर कधी कधी आपण त्याची कम्पेअर करतो, ओके, त्या पद्धतीने आपण जनरली मेन्शन करतोय. जनरली ऑक्सिजन शो काय करेल, किती शो करेल, व्हेरी गुड. जनरली ऑक्सिजन शो -2 ऑक्सिडेशन स्टेट. जनरली तो काय करतोय, -2 ऑक्सिडेशन स्टेट शो करतोय. म्हणजे की त्याच्या आउटर मोस्टला 6 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून तो काय करतोय, 2 इलेक्ट्रॉन घेऊन ऑक्टेट कंप्लीट करणार बघतोय. ओके, त्या पद्धतीने तो काय करतोय, -2 ऑक्सिडेशन स्टेट. हा कधी हो, व्हेन ऑक्सिजन अटॅच्ड विथ, हा आता इथे रेफरन्स बघा, मायनस आहे, मायनस निगेटिव्ह आहे. याचा अर्थ तो इलेक्ट्रॉन घ्यायला लागलाय. ओके, म्हणजेच तो व्हेन ऑक्सिजन अटॅच्ड विथ लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, जर तो ऑक्सिजन लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमला अटॅच असेल तरच तो काय करू शकतो, इलेक्ट्रॉन आपल्याकडे घेऊ शकतोय. बरोबर. आणि त्याच वेळी त्याचा काय असणार आहे, चार्ज मायनस असणार आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आपलं आवडतं कॉमन एक्झाम्पल काय, वॉटर. ओके, त्यानंतर तुम्ही अजून घेऊ शकताय. ओके, हां, आता या एक्झाम्पलमध्ये जर बघायचं झालं तर इथे तुम्ही सांगू शकताय बघा, हायड्रोजन काय लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे कोणापेक्षा, ऑक्सिजनपेक्षा. त्यामुळे हा एक हायड्रोजन ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन देणार आहे आणि हा एक हायड्रोजन काय करणार आहे, ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन देणार आहे. असा ऑक्सिजनचा टोटल चार्ज काय होणार आहे, -2 चार्ज येणार आहे. ओके, तसंच जर इथे क्लोरीनकडे बघितला तर क्लोरीन सुद्धा काय असणार आहे, ऑक्सिजनपेक्षा कसा आहे, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणजे इथं काय असणार आहे, क्लोरीन सुद्धा काय करणार आहे, ऑक्सिजनला, आणि हा सुद्धा क्लोरीन ऑक्सिजनला काय करणार आहेत, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करणार आहेत. त्यामुळे इथे ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, -2 असणार आहे. आणि क्लोरीनची काय असणार आहे, ऑक्सिडेशन स्टेट +1, कारण दोघांसुद्धा एक इलेक्ट्रॉन काय केलेत, ऑक्सिजनला शेअर केलेत. ओके, पण इथे काही एक्सेप्शनल केस पण आहेत. ओके, इथे काही एक्सेप्शनल केस पण असणार आहेत. त्या एक्सेप्शनल केसमध्ये जर पहिली एक्सेप्शनल केस आपल्याला बघायची असेल तर त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतोय बघा, पेरॉक्साईड. पहिली एक्सेप्शनल केस कोणती असणार आहे, पेरॉक्साईड असणार आहे. ओके, आता आपल्याला बऱ्याच जणांना पेरॉक्साईड हा बॉन्ड कसा असतो माहिती आहे, O', ही जी लिंक असते त्याला पेरॉक्सी लिंक म्हणतोय. ओके, हां, आता इथं क्लिअर होतंय की पेरॉक्सी लिंक मध्ये जर तुम्ही बघितलात तर एक एक्झाम्पल आपण घेऊया, हायड्रोजन पेरॉक्साईड. ओके, त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे, H2O2 असणार आहे बघा. ओके, हां, त्या फॉर्म्युलाचं थोडंसं स्ट्रक्चरमध्ये जर आपण कन्वर्जन करायला लागलो तर आपल्याला लक्षात येईल बघा, HOO आणि H आहे बघा. ओके, आता इथं जर तुम्ही बघितलात तर इथं तुम्हाला क्लिअर होईल की ही पेरॉक्सी लिंक आहे बघा, आहे का, O बॉन्ड O. हां, आता इथं लक्षात येते आपल्याला की हायड्रोजन काय करणार आहे, ऑक्सिजनला एक इलेक्ट्रॉन देणार आहे. त्यामुळे ऑक्सिजनवर चार्ज कुठला आला, -1, हायड्रोजनवर कुठला आला, +1. त्यानंतर हा सुद्धा हायड्रोजन काय करणार आहे, ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करणार आहे. ऑक्सिजनवर चार्ज कुठला आला, -1, हायड्रोजनचा चार्ज कुठला, +1. पण आपल्या हे लक्षात येते की ऑक्सिजन आणि ऑक्सिजन ह्या दोघांच्या मध्ये बॉन्ड असल्यामुळे तिथे मात्र कोणताच इलेक्ट्रॉन काय केला जात नाही, ट्रान्सफर केला जात नाही, कारण की दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्ह काय असणार आहे, सेम असणार आहे. मग इथे आपल्याला लक्षात येते की इन पेरॉक्साईड ऑक्सिडेशन स्टेट, पेरॉक्साईडमध्ये ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन किती असणार आहे, -1 आहे बघा. लक्षात येते का बघा, काय असणार आहे, -1 असणार आहे. म्हणजेच आपण हे ह्या स्वरूपात सुद्धा लिहू शकतो काय बघा, पेरॉक्साईड काय असणार आहे, O2 -2 असणार आहे. O2 -2 म्हणजे 2 ऑक्सिजनसाठी काय हा -2 आहे, तर एका ऑक्सिजनसाठी किती असणार आहे, -1 असणार आहे बघा. लक्षात आलं. ही पहिली एक्सेप्शनल केस असणार आहे कोणती, पेरॉक्साईड असणार आहे. त्यानंतर आपण दुसरी एक्सेप्शनल एक केस बघायची आहे, दुसरी एक्सेप्शनल केस बघायची आपल्याला तिथे,
सुपर ऑक्साईड. आता सुपर ऑक्साईडमध्ये पहिल्यांदा आपण एक्झाम्पल बघूया. जसं की एक्झाम्पल एक आहे KO2, ओके, आणि NaO2. हे सुपर ऑक्साईडचे एक्झाम्पल आहेत. आता याचा रेफरन्स कसा लागतो बघा. हां, आता आपल्याला हे माहिती आहे की याच्यामध्ये जर बघितला तर के हा कोणत्या ग्रुपचा पार्ट आहे हो? अल्कली मेटल्स म्हणजे पहिल्या ग्रुपचा पार्ट आहे. ओके, आणि सोडियम सुद्धा काय घेतलंय आपण? पहिल्याच ग्रुपचा पार्ट घेतलाय बघा. आता इथे कंपॅरिझन करताना आपल्याला माहित आहे की के ची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +1. मग +1 ला बॅलन्स करायला आपल्याला किती पाहिजे? -1. पण -1 हे किती जणांच्यात डिवाइड झालेत? दोघांच्यात डिवाइड झालेत. म्हणजे इथे एका ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे? -½ क्लिअर होते. सेम कंडिशन इथे सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे हो? अल्कली मेटल्स ऑलवेज शो +1 ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे सोडियम काय झाला तुमचा इथे? +1. त्या पद्धतीने +1 ला जर बॅलन्स करायला गेलात तर -1. पण -1 हा किती जणांच्यात डिवाइड करायचा आहे? दोघा जणांच्यात डिवाइड करायचा आहे बघा. लक्षात आलं? म्हणजे इथं आपण क्लिअर सांगू शकतोय की इन सुपर ऑक्साइड ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन काय असणार आहे? -½ असणार आहे बघा. क्लिअर होते इथे लक्षात. हां, म्हणजे सुपर ऑक्साइडमध्ये ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिजनची किती आहे हो? -½ आहे. म्हणजे आपण ते कशा स्वरूपात लिहू शकतोय बघा. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इज -½ आता ह्याच्यावरून कसं, दोन ऑक्सिजनसाठी जर -1 असेल तर एका ऑक्सिजनसाठी किती असणार आहे? -½ असणार आहे. म्हणजे इथं फॉर्म्युला सुद्धा आपल्याला जास्त कन्फ्युजन करून देणारा नाहीये. पेरॉक्साईड असेल तर -2 घ्यावं लागेल म्हणजे एका ऑक्सिजनला -1, आणि जर सुपर ऑक्साईड असेल तर -1 म्हणजे एका ऑक्सिजनला काय करावं लागेल? ½ घ्यावं लागेल, -½ घ्यावं लागेल. लक्षात आलं? हा झाला तुमचा एक्सेप्शनल केस सेकंड पार्ट सुपर ऑक्साईड. त्यानंतर आपल्याला थर्ड एक्सेप्शनल केस आहे ऑक्झीफ्लोराइड. ऑक्झीफ्लोराइड. आता ऑक्झीफ्लोराइड नावातच बऱ्याच गोष्टी त्यांनी मेन्शन करून दिलेत बघा. ऑक्झीफ्लोराइड म्हणजे जिथं ऑक्सिजन आणि फ्लोरीनचा रेफरन्स लागेल. ओके, मग असे दोन एक्झाम्पल आहेत. त्याच्यामध्ये एक आहे OF2 आणि दुसरा असणार आहे एक्झाम्पल O2F2. मग आता याचा रेफरन्स काढताना पहिल्यांदा सिंपल लक्षात घ्यायचं की आपल्याला इथे काय माहित पाहिजे? सर त्याचे ऑक्सिडेशन नंबर, बरोबर ना. मग आपण ऑक्सिजनचा एक ऑक्सिडेशन नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि फ्लोरीनचा. पण ह्या दोघांच्या मध्ये जेव्हा आपण कम्पेअर करायला जातोय ते आपल्या लक्षात येते की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ फ्लोरीन इज ग्रेटर दॅन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ऑक्सिजन. फ्लोरीन इज अ हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे? फ्लोरीन इथं तुमचा इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे बघा, जो -1 काय करतोय? ऑक्सिडेशन स्टेट शो करतोय. पण इथे फ्लोरीन किती आहेत? 2 आहेत. म्हणजे -2 झालं. -2 ला बॅलन्स करायला काय असणार आहे? ऑक्सिजन एकटाच आहे म्हणजे तो किती असणार आहे? +2 असणार आहे. तसाच रेफरन्स जर आपण इथे O2F2 कडे गेलो तर सिंपल सांगू शकते बघा. त्याचा पहिल्यांदा स्ट्रक्चरचा भाग हा असा असणार आहे स्ट्रक्चर तुमचा. ओके, हा, पण इथं आता काय असणार आहे? फ्लोरीन इज अ हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. म्हणजे काय करणार आहे? फ्लोरीन काय करतोय? 1 इलेक्ट्रॉन आपल्याकडे ट्रान्सफर करून घेतोय. आउटर मोस्टला फ्लोरीनच्या 7 इलेक्ट्रॉन असतात ना, त्यामुळे तो ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी एकच घेणार आहे. म्हणजे तो त्याने काय केलं? ऑक्सिजन कडून 1 इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे तो काय दाखवा लागलाय? -1 चार्ज दाखवा लागलाय, बरोबर. तसाच हा सुद्धा फ्लोरीन काय करणार आहे? हे ऑक्सिजन कडून काय करणार आहे? 1 इलेक्ट्रॉन आपल्याकडे ट्रान्सफर करून घेणार आहे. म्हणजे तो सुद्धा काय करायला लागलाय? -1 ऑक्सिडेशन स्टेट शो करलाय. हा, आता ह्या ऑक्सिजन कडून किती इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालेत? 1 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाला. म्हणजे हा काय करायला लागलाय? +1 ऑक्सिडेशन स्टेट शो करायला लागलाय. तसाच हा सुद्धा ऑक्सिजन काय करलाय? फ्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केलाय ना, म्हणजे हा सुद्धा काय असणार आहे? हा सुद्धा काय असणार आहे तुमचा? +1च ऑक्सिडेशन स्टेट शो करणार आहे. क्लिअर होते? पण इथे परत काय? ऑक्सिजन ऑक्सिजन आहे बघा. म्हणजे ते दोघे सुद्धा एकमेकांना इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करणार नाहीत. म्हणजेच तुम्ही इथं सांगू शकताय की OF2 मध्ये ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन किती यायला लागले हो? +2 यायला लागले. तर इथे तुम्ही सांगू शकताय O2F2 मध्ये ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन किती यायला लागले? +1 यायला लागले. म्हणजे ऑक्झीफ्लोराइड मध्ये ऑक्सिजनच्या ऑक्सिडेशन स्टेट ह्या कशा यायला लागलेत? पॉझिटिव्ह यायला लागलेत. लक्षात आलं? क्लिअर होते? ठीक आहे. तर हा पार्ट कसा असणार आहे तुमचा? ऑक्सिजनचा एक्सेप्शनल केसेसमध्ये. आणि त्याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल त्यांनी ऍड केलेत. एक्सेप्शनल केस म्हणू शकताय किंवा नाही म्हणू शकताय, पण त्याच्यामध्ये अजून एक केस ऍड केलेत त्यांनी, जे असणार आहे ओझोनाइड.
ओके, असणार आहे ओझोनाइड. आणि ओझोनाइडमध्ये त्याने एक एक्झाम्पल पण आपल्याला दिलेले आहेत, KO3. लक्षात आलं काय असणार आहे KO3. मग याचा रेफरन्स परत तुम्ही घेऊ शकता. याचा कसा, के ची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, तो ग्रुप नंबर फर्स्टचा पार्ट आहे, म्हणजे के ची ऑक्सिडेशन स्टेट काय हो +1. +1 ला बॅलन्स करायला काय असणार आहे -1. पण -1 हा किती जणांच्या डिवाइड झाला आहे, 3 जणांच्या. म्हणजे इथे तुम्ही सांगू शकताय ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू -1/3. म्हणजे बघा इथे काही तुमचे ऑक्सिजन स्टेट फ्रॅक्शनलमध्ये पण यायला लागले. म्हणजे ऑक्सिजन जनरली बघायला लागला तर -2, ओके, -1 आणि अगदी तो +1 आणि फ्रॅक्शनल पर्यंत सुद्धा काय करू शकतोय, ऑक्सिडेशन स्टेट शो करू शकतोय. लक्षात आला, हा रूल झाला ऑक्सिजनशी रिलेटेड. त्यानंतर नेक्स्ट रूल आपण बघूया, जो असणार आहे हॅलोजनशी रिलेटेड. बरोबर. हा, मग आता इथं जर हॅलोजनचा जर तुम्हाला रेफरन्स घ्यावा लागेल तर हॅलोजनचं काय असणार आहे, जनरली शो, हॅलोजन्स जनरली शो -1 ऑक्सिडेशन स्टेट. ते काय करतात, -1 ऑक्सिडेशन, कारण की हॅलोजनच्या आउटर मोस्टला किती इलेक्ट्रॉन असतात, 7. त्यामुळे ते घेतलेत तर किती मॅक्झिमम घेऊ शकतात, एकच. ऑक्टेट कंप्लीट झालं म्हणजे ते -1 ऑक्सिडेशन स्टेट काय करू शकतात, जनरली शो करू शकतात. कधी, वेन हॅलोजन्स अटॅच्ड विथ, when halogen attached with less electronegative atom. ज्यावेळी हॅलोजन लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमला अटॅच असतील त्याच वेळी त्यांच्याकडे ते इलेक्ट्रॉन घेऊ शकणार आहेत. म्हणजे अशाच वेळी ते फक्त काय करू शकतात, -1 ऑक्सिडेशन स्टेट शो करू शकतात. आता इथे हॅलोजनचा जर रेफरन्स घ्यायला लागलो तर आपल्याकडे कोणकोणते आहेत, फ्लोरीन आहे, ओके, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे आणि आयोडीन आहे. बघा या हॅलोजनचा रेफरन्स आपण घेऊन काय सांगतोय, त्यांची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, -1 आहे. ओके, बट sometimes हॅलोजन शो, असे आपल्याला एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण काय सांगू शकतोय, व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. ओके, म्हणजे बऱ्याच वेळा तुमचे हॅलोजन्स काय करतात, व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट शो करतात. ओके, हा, मग आता व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट शो करताना ते when attached with more electronegative atom. आता ते व्हेरिएबल किंवा पॉझिटिव्ह कधी दाखवणार आहे, जर त्यांच्यापेक्षा काय असणार आहे, हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम त्यांना जर अटॅच असेल तर अशा वेळी ते काय करणार, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करणार आहेत आणि अशाच वेळी ते काय करणार आहेत, पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार आहेत. जसं की एक इथं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जर सांगायचा झाला तर फ्लोरीन ऑलवेज शो -1 ऑक्सिडेशन स्टेट. हे कायम लक्षात ठेवायचं. फ्लोरीन हा काय आहे, हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम इन ऑल पिरियडिक टेबल किंवा ऑल ॲटम्स. ओके, हा, सगळ्या इलेमेंट्समध्ये सगळ्यात हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कोण आहे, तर फ्लोरीन आहे. याचा अर्थ फ्लोरीनपेक्षा हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोणच नाही. याचाच अर्थ फ्लोरीन कुणालाही अटॅच असेल तो कायम काय करणार आहे, त्यांच्याकडून एकच इलेक्ट्रॉन घेणार, कारण की ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी पण एकाच इलेक्ट्रॉनची त्याला गरज आहे. त्यामुळे फ्लोरीन हा कायमच -1 ऑक्सिडेशन स्टेट शो करणार आहे. मग राहिला पार्ट कोणाचा, तर बाकीच्यांचा. मग इथं जर रेफरन्स घ्यायला लागलो आपण तर आता बाकीचे हॅलोजन्स कोण कोण राहिले तुमचे, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ओके, आणि हे हॅलोजन्स मात्र जर हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमला जर अटॅच असतील तर कॅन शो +1, +3, +5 अँड +7 ऑक्सिडेशन स्टेट. लक्षात आलं काय सांगायला लागले, हा, क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल किंवा आयोडीन असेल, हे मात्र हॅलोजन्स व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट काय करू शकतात, शो करू शकतात. जसं की एक्झाम्पल HOCl. हे जर पहिले एक्झाम्पल तुम्ही घेतलात तर याचं स्ट्रक्चरचा रेफरन्स बघा, HOCl. मग आता इथे जर तुम्ही बघितलात तर इथे काय होणार आहे, ऑक्सिजन इज अ हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट दॅन क्लोरीन. म्हणजे क्लोरीन कडून तो इलेक्ट्रॉन काय करणार आहे, ट्रान्सफर करून घेणार आहे आणि इकडे हायड्रोजन करून ट्रान्सफर करून घेणार आहे. म्हणजे इथं ऑक्सिजन काय झाला -2, क्लोरीनने इलेक्ट्रॉन दिला ना, म्हणजे क्लोरीन काय झाला तुमचा +1 झाला.
लक्षात आलं. त्यानंतर अजून एक इथे रेफरन्स घेऊ शकतो आपण, जसं की ClF3. आता ClF3 मध्ये सुद्धा तुम्ही डायरेक्ट सांगू शकता असा की एक क्लोरीन आहे आणि काय आहेत 3 फ्लोरीन आहेत बघा, बरोबर. मग एक क्लोरीन आणि 3 फ्लोरीन. फ्लोरीन तर काय तुमचा हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, म्हणजे तो काय करणार आहे इथे क्लोरीन कडून इलेक्ट्रॉन घेणार आहे. किती इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले क्लोरीन कडून 3, म्हणजे क्लोरीन तुमचा काय करणार आहे +3 चार्ज दाखवणार आहे. ओके हा, पण फ्लोरीन मात्र काय करायला लागलाय तुमचा एक एकच इलेक्ट्रॉन काय करून घ्यायला लागलाय ट्रान्सफर करून घ्यायला लागलाय. तसंच जर अजून एक एक्झाम्पल बघायचं झालं तर IF7 ह्या एक्झाम्पलकडे बघायला तर इथेही लक्षात येते की तुम्हाला स्ट्रक्चर कसं असणार आहे बघा. ओके 1 2 3 4 5 6 आणि 7 हे सगळे कोण आहेत फ्लोरीन आहेत बघा. म्हणजे एका आयोडीनला 7 फ्लोरीन अटॅच झालेले आहेत आणि त्या 7च्या 7 फ्लोरीनला तो एकटा आयोडीन काय करणार आहे आपले इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करणार आहे. आपले इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करणार आहे. ह्याचा अर्थ आयोडीन कडून इलेक्ट्रॉन टोटल ट्रान्सफर किती झाले तो 7. म्हणून आयोडीन हा काय शो करणार आहे +7 ऑक्सिडेशन स्टेट. आणि फ्लोरीन मात्र किती हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असला तरी त्याची घेण्याची टेंडन्सी मात्र काय आहे एकच आहे. त्यामुळे फ्लोरीन काय करणार आहे -1 ऑक्सिडेशन स्टेट शो करणार आहे. म्हणजे जर हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट काय असतील अटॅच असतील तर त्यावेळी तिथे हॅलोजन सुद्धा आपले इलेक्ट्रॉन काय करतात ट्रान्सफर करतात. म्हणून काय क्लोरीन असेल ब्रोमीन असेल किंवा आयोडीन असेल हे पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा काय करतात शो करतात. क्लिअर होते इथेपर्यंत, लक्षात आलं. बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. दॅट्स इट. तुम्ही तुमची काळजी घ्या, मी माझी काळजी घेतो. ओके.